खूप चांगली स्पर्धा गेले 3 दिवस आपण एन्जॉय करतोय। उद्या देखील एक से बढ़कर एक संघाने आपण या स्पर्धेमध्ये खेळताना बघणार आहोत। आयोजन कमिटीला विनंती असेल की उद्याचा शेड्यूल जो आहे आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आपण। कारण की उद्या आपण वेळेवर स्पर्धा सुरू करणार आहोत। उद्या व्हॉइस ऑफ ठाणे जिल्हा सैनिक बाबे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। उद्या मोनिश अंबाडीवरून तुम्हाला या स्पर्धेमध्ये जॉईन होतील। त्याचबरोबर सौरभ दैसरवरून या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल। मेरी आवाज मेरी पहचान संदेश वाखर यांचा बिग शो तुम्हाला पाहायला मिळत आहे। सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांचा मान सन्मान वाढवणारा हा 40+ अध्यक्ष चषक 2025 चा हा थरार तुम्हाला पाहायला मिळत आहे। उद्या 2 संघाने वेळेवर उपस्थित राहायचं आहे। उद्या वेळेवर स्पर्धा सुरू करा, वेळेवर तुम्ही घरी जा, काही हरकत नाहीये। थोडंसं लेट होत आहे। उद्या हनुमान पोगाव आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर दोन्ही टीम संघाने वेळेवर हजर राहायचं आहे। आणि चेरोबा कोण गावदेवी पूर्णा या 2 संघाने वेळेवर पोहोचायचं उद्या। म्हणजे 4 संघांना वेळेवर विजेट इथे नक्कीच आपला आल्याची नोंद करायची उद्या। पहिला चेंडू 6 वाजता टाकला जाईल स्पर्धेचा। दोन्ही संघाने वेळेवर या। आइए दोस्तों, मैच की तरफ चलते हैं। आज के दिन का ये आखिरी मुकाबला। बल्लेबाज आ चुके संतोष तरिया और संजय म्हात्रे। गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए विजय केन है, जिन्होंने अब तक अच्छी गेंदबाजी की इस टूर्नामेंट में। मैच की शुरुआत होती हुई ये 4 ओवर का ये मुकाबला। पहिल्या चेंडूवर इथे स्ट्रोक खेळला गेलाय आणि त्याच्यावर 1 धाव आली आहे। इथे पहिली धाव स्कोरबोर्ड लागली गेली आहे। विजय केने चांगली सुरुवात इथे करताना आपल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे। पुढचा चेंडू राईट आर्म ओज विकेटने संजय म्हात्रे सज्ज होते खेळण्यासाठी। चांगला स्ट्रोक, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे। दुसरा धाव देखील पूर्ण केला गेलाय। 2 धावांनी संघाची धाव संख्या 3 धावा धावफलकावर होत आहे। शेवटच्या सामन्याला आपण एन्जॉय करतोय। आई गावदेवी भादवड टीम संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला धाडसी निर्णय। ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रावर चाललाय चेंडू। डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू अगदी वेगाने निघालाय, थांबवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये। मात्र धावा इथे काय घडले पाहूया। ओ माय गॉड, पंच सुनील म्हात्रे बाल बाल बचे वापर। तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मैदानाच्या आतमधून पंचांनी। भाऊ पाटील आमचे तिसरे पंच आमच्या सोबत आहेत। तिसरा धाव घेताना फलंदाज आउट आहे की नाही, कारण की पंचांचं लक्ष नव्हतं त्या गोष्टीकडे, कारण की समोरून संजय म्हात्रे वेगाने येत होते। स्लो मोशन मध्ये इथे दाखवला जात आहे प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून। टेक्निकल टीम अगदी चांगला काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केले होते। तिसरा धाव जो घेण्याचा जो प्रयत्न होता, त्या प्रयत्नामध्ये काय घडले ते आपण पाहूया। आपण दुसऱ्या अँगल मध्ये चेक केला जात आहे। विजय केने यांची खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली।
ओ माय गॉड, अगोदर पाय लागला होता एष्ट्यानं, बेल स्ट्रीप झाली होती. म्हणजेच क्रिकेटचा नियम आहे, स्टंप उचलून जर चेंडू लागला असता तर बॅटर आउट असता. तर बॅटर इज सेफ, 3 धावा पूर्ण. इथे आपण पाहतोय धाव पूर्ण केली जाते. उद्या ब्रेकिंग न्यूज आहे या स्पर्धेमध्ये, सलमान खान उद्या येणार आहेत. सल्लूबाय उद्या या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेचे आयोजक संदीपजी वखारे यांच्या माहितीनुसार नक्कीच उद्या सलमान खान सल्लूबाय उद्या तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळेल. चांगली धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 7 धावा आल्यात. मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर व्यवस्थित इथे आला नाहीये. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न करताय मात्र संतोष तरे नकारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 8. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत मिळवलेली विजय केने यांची, आणि लागोपाठ 3 सामन्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स इथे पाहायला मिळत आहे भावाले टीम संघाच्या माध्यमातून. विजय केने जेव्हा संघाची चांगली सुरुवात होते ना, तेव्हा संघ भरपूर चांगला खेळत असतो, आणि सुरुवात चांगली झाली आहे सध्या भावाले टीम संघाची. संतोष तरे स्ट्रायकिंग वर, ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि पॅटचा संपर्क झालाय की नाही पाहूया आपण. लेग बायचा इशारा. तर शेवटच्या चेंडूवर इथे 1 धाव आली आहे. तर पहिल्या षटकाची समाप्ती, धावा झालेली आहे धावफलकावर 9. तर इथे 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. फिल्डिंग लावून घ्या आपण. षटक क्रमांक 2 श्रीकांत. श्रीकांतने देखील चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. फार अपेक्षा आहे भावाल्या टीम संघाला, चांगला परफॉर्मन्स होणं फार महत्त्वाचं आहे. मात्र बादवड टीम किलरिस्टिक टीम आहे. मागच्या 3 वर्ष या संघाने आपल्या भिवंडी 40+ संघटनेमध्ये आपला दबदबा ठेवला आहे, आणि संतोष तरी सुरू झालाय मैदानाच्या आतमधून. आलाय षटकार, जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते संतोष तरे यांच्या माध्यमातून. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता, चेंडूला आउट ऑफ द पार्क आलाय षटकार. 6 धावाने धावफलकावर 15 धावा झालेल्या आहेत. 45+ एज असलेले खेळाडू तुम्ही पाहताय सध्या मैदानामध्ये. श्रीकांत, पुन्हा एकदा मोठा फटका, शतरक्षक आहे मात्र त्याहून चांगली झेल पाहायला मिळाली. बॅटर संतोष तरे बॅक टू डग आउट. पहिला विकेट आई गावदेवी बादवड टीम संघाचा. बॅटर आउट. नवनाथ पवार होते तिथे, सुंदर अशी झेल त्यांच्या माध्यमातून पकडण्यात आली आहे, हे आपण पाहू शकता. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये लगेचच पाठवायचं आपण. क्लासिकल प्लेयर लालचंद तरे मैदानाच्या मध्ये. अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर. टेनिस क्रिकेट बॉल मध्ये वीरेंद्र सेवागच्या अंदाजामध्ये बॅटिंग करण्यामध्ये माहिर असलेला हा खेळाडू आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंटच्या वरतून षटकार भिवंडी तालुक्यामध्ये या खेळाडूने भरपूर ठोकले. आजही खेळतोय 40+. आपल्या गावातील संघामध्ये चांगला परफॉर्मन्स नेहमी. मागच्या मॅच मध्ये देखील एक षटकार पाहायला मिळाला प्रेक्षकांना. क्रमांक 3 वर मैदानाच्या मध्ये आलाय लालचंद तरे. श्रीकांतने केलाय कमबॅक, षटकार नंतर विकेट आलाय. मॅच झाली गरम. 15 धावा धावफलकावर फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू, परफेक्टली यॉर्कर चेंडू. यॉर्कर चेंडूचा सन्मान करताना लालचंद तरे आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या बॅटिंग मध्ये यशवंत तरेचं येणं बाकी आहे. हा डिटेल दीपक तरेचं येणं बाकी आहे.
मोठा फटका केला ऑन साईडला, मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एकाएक ऍक्शन मध्ये चेंडूला पकडला आणि आता इथे पहा काय घडलंय तर बॅटर संजय म्हात्रे आउट होतोय, रनआउट. विकेट फेकली गेली आहे असं म्हणूया, कारण की येणाऱ्या बॅटिंग मध्ये नक्कीच यशवंत तरेच येणं बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये देखील यशवंत तरेच आलेला आहे. 6 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. मात्र चांगली बॅटिंग केली होती. 3 चेंडू मध्ये 6 धावा आल्या होत्या संजय म्हात्रे यांच्या. एका बाजूला धाव स्कोर कार्ड सुरू होता, आता विकेट फेकली गेली आहे. श्रीकांतची चांगली कामगिरी पाहायला मिळते आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने चांगला स्ट्रोक. मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फिल्डिंग चांगली आहे, हलकासा मिस फील्ड आणि 2 धावा इथे कंप्लीट करतायत. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती म्हणजे 18 धावा. 18 लॉस ऑफ 2 विकेट्स. सलामीची जोडी तंबूमध्ये परतली आहे. संतोष तरे यांच्या बॅटमधून 8 धावा आल्या होत्या, संजय म्हात्रे यांच्या बॅटमधून 6 धावा आल्या होत्या. आता खेळपट्टीवर आई गावदेवी भातवर संघाची सर्वोत्कृष्ट जोडी तुम्हाला पाहायला मिळते. लालचंद तरे आणि यशवंत तरे, तरे ब्रदर्स. श्रीकांत राईट हॅम ओव्हर द विकेटने हलकासा लेग कटर करण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून जाणारा खणखणीत षटकार. जबरदस्त लालचंद तरेच्या बॅट मधून येणारा हा षटकार. 2:43 मिनिट झालेले आहेत. मंगेश पाटील सध्या मॅचला एन्जॉय करताना तुम्हाला पाहायला मिळते. षटकाराने समीकरण पहा अगदी चेंज झालेलं आहे. 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, म्हणजे या षटकामध्ये तब्बल 15 धावा आलेल्या आहेत श्रीकांत यांच्या. चला टीम मीटिंग नकोय, पंच देखील चर्चा आपण कमी करायची आहे. ऑलरेडी खर्च फुल झाला या स्पर्धेला, कोणत्या गोष्टीची कमी ठेवली नाहीये. सर्वप्रथम चांगला क्रीडांगण निवडला आणि त्यानंतरची ही मोठी स्पर्धा जिथे मालिकावीर बाईक आहे. प्रथमतः या चालू हंगामामध्ये भिवंडी 40+ क्रिकेटच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली ही बाईक मॅन ऑफ द सिरीज. कोणता लकी खेळाडू असेल जो बाईकवर बसेल आणि इथून ती बाईक घेऊन जाईल. षटक क्रमांक 3 सुरू होते. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आलाय. नरेशचा पहिला चेंडू स्विंग अँड मिस. लेग ब्रेकर चेंडू आहे आणि अगदी चांगला चेंडू टाकला गेलाय. आता नेहमीप्रमाणे हाताला माती लावून झालेली आहे बॅटर यशवंत तरे यांची. आता येणारा चेंडू पाहूया कोणता असेल. नरेश ऑफस्टिकच्या बाहेर निघून उडवला चेंडूला, मात्र क्षेत्ररक्षक आहे. सोडली झेल. जीवनदान मिळतो यशवंत तरे यांना. मात्र एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या 25 धावा 25. प्रथमतः या भिवंडी नगरीमध्ये टेनिस क्रिकेट बॉल मध्ये नवीन आविष्कार तुम्हाला पाहायला मिळाला. 4 स्टंप मैदानाच्या आतमध्ये लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक संघाच्या 12व्या खेळाडूंना आपण गिफ्ट्स देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. जवळजवळ 11 मॅन ऑफ द मॅच चे गिफ्ट्स आहेत. सुंदर अशी ट्रॉफी देखील आहे. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर चेंडू. काय गोलंदाजी केली आहे नरेशने या स्पर्धेमध्ये. मागच्या मॅच मध्ये थोडेस मार बसलं, मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये, क्वालिफाय मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते आहे. नरेश घरेल सध्या चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. नरेश पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव झाली आहे, दुसरा धाव देखील पूर्ण केलाय. थ्रो थोडासा वाईट आलाय, मात्र हे 2च धावा मिळतील. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा धावफलकावर. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावातील. नरेश सोडून दिलाय अगदी चांगला केलाय, कारण की चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच सुनील म्हात्रे यांचा इशारा येतोय. हा चेंडू स्क्वेअर वाईट. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 28.
नरेश राऊंड द विकेटने मोठा फटका खेळलाय. मिस टाइम चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आलाय. चुकी झालीये तिथे. झेल सुटलीये. 2 धावा देखील पूर्ण केल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आलाय मात्र काय घडलंय. सुनील म्हात्रे सरांनी घेतलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बॅटर सेफ आहे की आउट आहे आता पंच भाऊ पाटील बघतील. सुपर थ्रो पाहूया आपण. स्लो मोशन मध्ये दाखवला जात आहे. तिसरे पंच भाऊ पाटील बघतायत. भाऊ पाटील तर आता बाहुबली बोलायला लागेल. भरपूर मेहनत घेतली आपण देखील 3 दिवसामध्ये. ओ हो क्या बात है. लाइट इलिका टेक्निकल टीम जबरदस्त कामगिरी. अजूनही आपण पाहतायत पंच भाऊ पाटील बघतायत. अजूनही स्लो मोशन मध्ये बघायचं आहे त्यांना. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. थ्रो देखील डायरेक्ट आलाय मात्र बॅटरची बॅट कुठे आहे एक्झिट हेच पाहतायत पंच. भाऊ पाटील आय थिंक संकटामध्ये आलेले आहेत असा हा निर्णय आहे. टच अँड गो. ट्वेल्समॅन आपण थोडं पंचांना सहकार्य करून द्या कारण की त्यांना बघू द्या काय नक्की घडलंय. ओ माय गॉड. जबरदस्त हा व्ह्यू तुम्हाला तुमच्या टीम मॉनिटर पाहायला मिळत आहे. बॅट एक्झिट कुठं आता काय निर्णय ते पाहूया आपण. पंच सॉफ्ट सिग्नल तुमचं मैदानीचा निर्णय काय आहे. पंच सुनील म्हात्रे आपलं सॉफ्ट सिग्नल काय आहे. नक्कीच निर्णय इथूनच दिला जाईल. भाऊ पाटील अजूनही बघतायत. तर तिसऱ्या पंचाने निर्णय दिले आहे बॅटर इज सेफ. तर इथे तर अशा प्रकारे 3 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा झालेल्या आहेत. 31. चला गेम सुरू ठेवा आपण. धावसंख्या 31 धावा धावफलकावर.
पुढचा चेंडू या षटकातील बॅटर सज्ज आहे इथे खेळण्यासाठी. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आणि येते, मिळतो इथं विकेट. यशवंत रे बॅक टू डग आउट. अजून एक धक्का लागलेला आहे. गावदेवी भादवड टीम संघाला बॅटर आउट होत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच फिनिशर शैलेश मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय. यादगार इनिंग मागच्या मॅच मध्ये त्याची पाहायला मिळाली होती प्रेक्षकांना. तुफानी इनिंग आपल्या संघासाठी, मॅच विनिंग इनिंग पाहायला मिळाली होती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावपलकावर 31 धावा. येणाऱ्या अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये इथून 10+ धावा येणं फार महत्वाचं आहे. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून 10+ धावा, जर 15 धावा जर आल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो. इथे शेवटच्या षटकासाठी मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच हिरो पप्पू आलाय. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल या षटकामध्ये. सहा चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे या डावातील आणि इथून स्ट्रायकिंग वर बॅटर लालचंद तरे, फार अपेक्षा टीमला, आणि शैलेश मात्रे नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाज पप्पू. पहिला चेंडू या षटकातील राईट हॅम ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू अगदी वेगाने चेंडू टाकला गेलाय. ऑफ स्टिक जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडू लँड झालेला आहे, म्हणजे वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून, आणि तिसऱ्या पंचांची इथे मागणी केलेली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच भाऊ पाटील आता बघतायत. नक्कीच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स वाईट, वाईट आहे. एक्स्ट्रा धाव, स्कोरवर धाव संख्या 32 धावा. अंपर इज बाय जज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काही वेळ चेंडू हवेमध्ये होता. एक धाव देखील पूर्ण झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश गायकवाड सांगत आहे 33 धावा, 33. पप्पू गोलंदाज, शैलेश. फार अपेक्षा या महत्वाच्या मॅच मध्ये, क्वालिफाय मॅच, सुपर 4 साठी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 2 संघ दाखल झालेले आहेत. तिसरा संघ मात्र प्लेड ऑन. बडी मछली जाल में फंसी हुई. मोठा झटका लागला इथे. बॅटर आउट. काय गोलंदाजी पाहायला मिळते भावाली टीम संघाची. मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये 0 आपल्याला पाहायला मिळाला शैलेश मात्रे. न्यू बॅटर प्रल्हाद नाईक, ओल्ड इज गोल्ड मैदानाच्या आतमध्ये. मात्र येणारे अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून 2 मोठे फटके आले तर टार्गेट सेट होऊ शकतो, कारण की धावा झालेल्या आहेत 33 धावा धावफलकावर, 33. शैलेश मात्रे या मॅच मध्ये टीमला निराश करताना आपण पाहतोय. 2 षटकार श्रीकांतच्या अगेन्स्ट आले होते आणि ते 2 षटकार संतोष तरे आणि लालचंद तरे यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता. आता प्रल्हाद नाईक
अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा फार आहे. जास्त जास्त स्ट्राईक लालचंद तरे यांना मिळेल का या गोष्टीकडे देखील सर्व आई गावदेवी स्पोर्ट्स भादवड टीम संघाच्या नजरा असतील. प्रल्हाद नाईक फार अनुभव टेनिस क्रिकेट बॉलचा प्रत्येकी क्रीडांगण गाजवणारा हा खेळाडू आहे. मात्र ती त्याहून चांगली गोलंदाजी आतापर्यंत पप्पूची राहिली आहे पहिल्या 2 चेंडूंवर. ओरपी चेंडू समोरच्या दिशेने उडवला, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आलाय. सिंगल धाव पूर्ण झाली आहे, दुसरं धाव देखील पूर्ण केलंय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. तिसरा धाव होईल का? 3 झालेला आहे, चौथा धाव होईल का? आता पाहूया आपण. ओ माय गॉड, आता 5वा धाव घेण्याचा प्रयत्न आणि कुठे होता हा मॅच? जिथे एकच धाव होती तिथे 5 धावा पूर्ण झाल्या. फक्त 4च धावा आहेत सर. यस, थँक्यू. कारण की बॅटरच्या अंगाला चेंडू स्पर्श झाला होता. चांगला निर्णय घेतला पंचांनी. तर या 4 धावांनी आता धावसंख्या 37 धावा धावफलकावर. 37. क्या बात है. प्रल्हाद नाईक यांचा हा स्ट्रोक अगदी झेल असं वाटत होतं की झेल होईल, मात्र वो कहते ना मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धावा पूर्ण केल्या होत्या तिथे. भरपूर निराश पप्पू आपल्या संघावर. ज्या प्रकारचा हा फील्ड तुम्हाला पाहायला मिळाला. पप्पूकडे चेंडू जरी फेकला असता तर एकच धाव गेला असता. आता असं भरपूर वेळा होत असतो टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. पप्पू बॅटर सज्ज आहे. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा समोर खेळलाय. क्रिकेटमध्ये सेफ फटका. 1 धाव आली आहे आणि फक्त एकच धाव मिळेल इथे. एका धावाने धावफलकावर 38 धावा, 38 रन. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लालचंद तरे इन ऍक्शन. फार महत्वाचे दोन्ही चेंडू आहेत दोन्ही संघांसाठी. जर मोठे फटके आले नाही तर लोई स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. आणि असंही नेहमी टेनिस क्रिकेट बॉल मध्ये बघितलंय, लो स्कोरिंगचे सामने नेहमी रंगतदार होत असतात. आता पाहूया ज्या खेळाडूवर आई गावदेवी भादवड टीम संघाचा भरोसा आहे तो खेळाडू लालचंद तरे खेळपट्टीवर स्ट्रायकिंगवर असेल. आणि गोलंदाज पप्पू आतापर्यंत कमाल आणि धमाल गेलाय गोलंदाजीमध्ये या खेळाडूने. राईट हॅम ओ द विकेटने व्हीआयपी डाईज इन करून बॅटर लालचंद तरे सज्ज आहे. बॅटच्या रडार मध्ये घेतलाय, चेंडूला उडवलाय, पाठवलाय सीमेच्या दिशेने. फिल्डिंग चांगली राहिली आहे. फक्त एकच धाव. क्या बात आहे. जवळजवळ 5 धाव वाचवले आपल्या संघासाठी. गुड फिल्डिंग. एका धावाने संघाची धावसंख्या 39 धावा. आता 40+ ची स्पर्धा खेळत आहे तर 40+ चा आकडा जर गाठायचा आहे तर मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळतो मैदानामध्ये. बॅटर प्रल्हाद नाईक सज्ज आहे. गोलंदाजी अतिशय सुंदर राहिली आहे पप्पूची. अगदी चांगला काम आपल्या संघासाठी. 100% चांगली गोलंदाजी करताना. एका चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावाचं. प्रल्हाद नाईक स्ट्रायकिंग वर. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रावर शतरक्षक आहे. 1 धाव झाली आहे. हलकासा मिसफील्ड. दुसरा धाव देखील पूर्ण झालाय. तिसरा धाव मिळणार नाहीये. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 41 धावा. 42 धावांचा एक चांगला टोटल इथे ठेवण्यात आलेला आहे भावाले टीम संघाच्या अगेन्स्ट आई गावदेवी भादवड संघाने. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा सुभाष धुमाल यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल.
टार्गेट ठेवलं गेलं आहे ते 42 धावांचं. हॅलो. हॅलो. आव्हान 42 धावांचं आहे. गावदेवी भादवड विपक्ष जनमन भावाले या दोन संघामधले सामना आपण बघतोय. 42 धावांचं आव्हान आहे आणि 42 धावांच्या आव्हानाचा पाठलाग जनमन भावाले संघ करण्यासाठी सज्ज होईल. आजच्या रात्रीतील ही शेवटची लढत आपण बघतोय गावदेवी भादवड विपक्ष जनमन भावाले या दोन संघामध्ये. सनविजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय जाताना जनमान भावले संघाकडून टाळ्यांचा गजर देखील ऐकायला पाहायला मिळतोय. गावदेवी भादवड संघाने या टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना धाव चळकल्या त्या 4 षटकामध्ये 41 आणि 42 धावांचं लक्ष जनमान भावाले संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सनविजोडी मैदानामध्ये जनमान भावाले संघाकडून पाहायला मिळतंय. विजय केने आणि त्याच्या समवेत मनोज भोईर ही स्थापित सलामीची जोडी आपण बघतोय. या सामन्यामध्ये देखील मागील सामन्यामध्ये देखील नक्कीच ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर शेलर चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी अशा नक्कीच संघांकडून मनोज भोईर यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. फलंदाज नाईक आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. जर्मन भावाली संघासमोर 42 धावांचं लक्ष आहे. विजय केनी विथ मनोज भोईर सलामी जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल गावदेवी भादवड संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज फलंदाज नाईक. प्रल्हाद नाईक हे देखील एक मोठं नाव आहे. आपण बघितलं तर जयदुर्गा भादवड या संघाकडून या गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी आपल्या कालावधीमध्ये केलेली आहे. तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय प्रल्हाद नाईक. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू समोर केलेल्या चेंडूला स्वतःच्या फॉलथ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. अंतिम सामना आपण पाहतोय आजच्या रात्रीमधील गावदेवी भादवड विपक्ष जनमन भावाले या दोन संघामध्ये. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा पंचांकडून येतोय. आव्हान तर
धावेने अकाउंट ओपन होते जर्मन भावाले या संघाचं. इथे कट केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक पॉइंट रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. धावांची लयलूट करताना दोन्ही फलंदाज. तब्बल 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या त्यांनी या भावले संघाची धावसंख्या या 3 ने होते ती 4. पावलेचं पहिले षटक मार्गस आहे. फळदात नाईक पावलेचं पहिले षटकात आलतोय. तर फळदात नाईक याचा सामना करेल फलंदाज विजय केने. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये आहेत. खेळाडू इंजर्ड होतोय. आणि आता मात्र त्याच्या जागेवर एक रिप्लेस खेळाडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 हा पहिले षटक मार्गस्थ असताना आव्हान 42 धावांचा 42 लक्षाचा पाठलाग जर्मन भावले संघ करताना आपण पाहत आहोत. फळदात नाईक व्यापेट्याच्या टोकाकडून बॉलिंग ट्रॅकवर सामना करत फलंदाज विजय केने. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात जोपर्यंत चेंडू मिड ऑफ रिझन मध्ये अडवला जातोय. थोडंसं पंबल जरूर पाहायला मिळाला होतं, मात्र त्याचा विशेष फायदा जर्मन भावले संघाचे फलंदाज उचलू शकलेले नाहीत. फक्त एकच धाव फलंदाजाने पूर्ण केली. संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत झेपवलेला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र तोपर्यंत फलंदाज येथे फक्त एक सिंगल रनचा पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 6. आपण सामना बघतोय या गावदेवी भादोड विपक्ष जर्मन भावले या दोन संघामध्ये. या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द नाईट हे पारितोषिक देखील दिलं जात आहे. स्विंग अँड मिस चांगला चेंडू जे पारितोषिक आम्हाला रवींद्र तरे सरांकडून स्पॉन्सर केले गेले आहे. पहिल्या नाईटमध्ये आपण बघितलं तर प्लेअर ऑफ द नाईट जयवचन कार्ले संघाकडून संदीप पाटील ठरला होता. दुसऱ्या नाईटमध्ये शिलमत वर्ल्ड संघाचा मंगेश भोई ठरला होता. आणि तिसऱ्या नाईटमधून कोण ठरेल याचं उत्तर नक्कीच आपल्याला आज मिळेल. मात्र ही पारितोषिक आपण शेवटच्या दिवशी देणार आहोत. पहिल्या षटकात समाप्त तर धावसंख्या 6. इथून 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. बॉलिंगमध्ये पहिला बदल बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज दीपक तरे येतोय.
18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज दीपक तरे सज्ज होताना. तर दीपक तरे यांचा सामना करेल फलंदाज मनोज भोईर. लॉर्ड फुलडात चेंडू इथे या एक्स्ट्रा रिझर्वमध्ये चेंडू जातोय. या फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 7. जनमान भावले संघ आपण पाहतोय या सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठला करताना 42. इथे ऑन साईडला मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॉर्नर रिझनमध्ये आणि या पहिला फलंदाज बाद पहिल्या विकेटचा पतन. भावले संघाला पहिला हादरा फलंदाज विजय केनेच्या रूपाने. न्यू बॅटर मैदानामध्ये गेलेला आहे. लॉर्ड फुलडात चेंडूला टर्न केलेला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 42 या लक्ष्याचा पाठलाग जनमान भावले संघ करताना आपण पाहतोय. गावदेव भादोड विपक्ष जनमान भावले या दोन संघामधील आजच्या रात्रीमधील हा शेवटचा सामना. न्यू बॅटर शिवाजी सिंगलने स्वतःचा अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. याला फुलटाच चेंडू टर्न केलेल्या चेंडूला पुन्हा एकदा मिडविकेट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या 9 धावा. नऊ धावा धावपलकर झलकल्या गेल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाज दीपक तरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामना फलंदाज शिवाजी. यावेळी मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज 75 वाईट आव्हान वाढच्या रूपाने. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर. धावसंख्या 10. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो प्लेअर ऑफ द नाईट ही पारितोषिक देखील दिली जात आहेत, ज्यामुळे स्पॉन्सर केले रवींद्र तरे सरांकडून. इथे या बेस्ट टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होते आपल्याकडे 11 धावा. धावसंख्या 11.
धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 11 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. इथून 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून अल्पेश गायकवाड सांगतात की 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. नक्कीच आपण पाहतो प्लेअर ऑफ द नाईट आणि जे निर्धाव षटक घातलं होतं त्यासाठी जे कूलर बक्षीस आहे ती बक्षिसे शेवटच्या दिवशी दिली जातील आणि या सामन्यामध्ये ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील आपण शेवटच्या दिवशी देणार आहोत. प्लेअर ऑफ द नाईट हे पारितोषिक देखील आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. पहिल्या रजनीमध्ये कारवली संघाचा संदीप पटेल, दुसऱ्या रजनीमध्ये वर्ल्ड संघाचा मंगेश भोईर आणि तिसऱ्या रजनीमध्ये प्लेअर ऑफ द नाईट कुठला खेळाडू ठरेल आहे पाहावं लागेल. याला मात्र बॅट नाही फटका, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे काय घडलंय पाहावं लागेल. फलंदाज बाद, झेलबाद चिरोपाने. फटका चांगला होता, मध्ये सीमारेषा क्लिअर करता आली नाही. आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकता अतिशय सुरेख झेल कावकोर रिझन मध्ये या लालचंद तरेच्या माध्यमातून पहिला झेल देखील लालचंद तरे यांनी या पूर्ण केला होता आणि या सामन्यामध्ये आपण पाहतो या इनिंगमध्ये दुसरा झेल देखील त्याच्या माध्यमातून पूर्ण केले गेले आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 11 धावा 2 बाद 11. शैलेश मात्रे आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय ज्याने पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केलेला आहे. स्विंग अँड मिस हलवार चेंडू. गावदेवी भादवड संघ आपण बघतोय इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याचं कारण मागील सामन्यामध्ये याच खेळाडूने खरं तर जवळजवळ पराभूत होणारा सामना गावदेवी भादवड संघाला जिंकून दिला होता. तोच खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय शैलेश मात्रे. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे पॉइंट रिझनमध्ये एका सिंगलसाठी. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 12वर. 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथून आपण जर बघितलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची आवश्यकता आहे. 9-30चं समीकरण. इथे बॅकफुलला जाऊन फटका केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट पाहायला मिळतोय मिडविकेट रिझनमध्ये. फक्त एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 13 धावा. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदलताना आपण बघतोय गावदेवी भादवड विपक्ष जनमान भावाले या दोन संघामधील सामना आपण पाहत आहोत. आजच्या रात्रीमधील हा शेवटचा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज शैलेश मात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथून चेंडू शिल्लक आहेत 8. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता आला नाही. हा चेंडू निर्धाव. या षटकाचा विचार केला तर शैलेश मात्रे आणि या षटकामध्ये फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. चांगली कामगिरी आपण पाहतोय. मागील सामन्यामध्ये देखील बॅटने चांगली त्याने कामगिरी केली होती. इथे मात्र बॉलने चांगली कामगिरी पाहायला मिळतोय. इथे शफल हा फटका केलेला आहे. स्क्वेअर रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि ते निशाणा साधला जातोय. फलंदाज बाद धावच्या हिशोबाने.
आता इथून समीकरण आपण पाहतोय 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 7 चेंडूमध्ये या 6 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण पाहायला मिळते. इथे बॅकफोल्डला जाऊन फटका केलेला आहे स्क्वेअर लेग रिझनमध्ये, मग ते तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. समीकरण आता अवघड बंद आहे या जन्मान भावल या संघासाठी, कारण इथून आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये या 27 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक मार्गसाई संजय मात्रे शेवटच्या षटकात हलतोय. इथे बॅकफोल्डला जाऊन पुन्हा एकदा त्या दिशेने फटका केलेला आहे. इथे मात्र तो क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय आणि इथे देखील एकच धाव जवळजवळ आपण पाहतोय या भावले संघाने आता मात्र सामना सोडलेला आहे, कारण शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून 26 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. अवघड लक्ष हार्ड इक्वेशन आता मात्र ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगर रिझनमध्ये. इथे देखील एक सिंगल रन्स इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये या 25 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाटावर गावदेव भादवड हा संघ. इथे पुन्हा एकदा सिंगल रन्स. गोलंदाजी ट्रॅकवर संजय भाई म्हात्रे ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. 40+ अध्यक्ष चषक 2025 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे क्लीन बॉल विकेट प्राप्त करताना पूर्णपणे बॅकफुटवर आपण पाहतोय जर्मन भावाले संघाने सध्या फ्रंटफुटवर आघाडीवर पाहायला मिळतोय तो गावदेव भादवड हा संघ. जैसा नाम वैसा काम. न्यू बॅटर नवनाथ. केवळ एका धावेने दूर गावदेव भादवड संघ विजयापासून. आज गावदेव भादवड संघाने नावाप्रमाणे या कामगिरी केलेली आहे. अगदी ऑस्ट्रेलियन अंदाज मॅन इन येलो. आणि हा सामना जिंकलेला आहे या गावदेव या भादोड या संघाने. अभिनंदन गावदेव भादोड. स्पेशली अभिनंदन संजय भाई म्हात्रे, रवींद्र तरेसर अँड हार्ड लक जॉनमन भावाले. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच देखील आपण शेवटच्या दिवशी देणार आहोत आणि प्लेयर ऑफ द नाईट देखील आपण शेवटच्या दिवशी देणार आहोत. तर मी घेऊन जातोय कॉम बॉक्समधून आमच्या VIP टाईजवर.